हे बघा, ही आपली मस्त मटकीची भाजी तयार झाली. थोडीशी कोथिंबीर घालते त्याच्यावर. आणि ही माटाची भाजी. ही माटाची भाजी पण खूप चवदार लागते. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मटकी भिजत घातली होती बघा परवा, काल बांधून ठेवलेली. इतके छान मोड आलेत, मस्त आहे बघा. दाखवते तुम्हाला जवळ, काय मस्त मोड आलेत. आज मोडाची मटकीची आमटी करणार आहे, अशी लपतपी. कधी कधी काय होतं, वरण वगैरे सारखं खाऊन खाऊन कंटाळाच येतो, म्हणून मग मी मटकीची थोडीशी रश्श्याची भाजीच करते. आज तशीच करणार आहे. मस्त मोड आलेली मटकी आहे बघा. चला तर मटकीची भाजी करायला घेते. लोखंडी कढई ठेवली मी. जिरं मोहरी घालते. आमच्याकडे मोडाची मटकी खूप आवडते, त्यामुळे माझ्याकडे असतेच नेहमी. कांदा बारीक चिरलेला आहे. कढीपत्ता घालते. हळद मसाला घालते. मग आमचा घरातला मसाला आहे हा थोडासा गरम मसाला, हळद. वाटण घालते थोडं. चांगली अशी परतून घेतली. आता पाणी घालते. थोडीशी मी रश्श्याचीच करणार आहे. अजून पाणी घालते मी. शिजू देते मस्त ही भाजी. आता मीठ घालायचे. मीठ घालते. शिजू देते आता चांगली. ती भाजी शिजते मटकीची बघा एकीकडं. ही दुसरी भाजी घेतली मी. ही माठाची भाजी आहे बघा. ही आता अशी पाऊस सुरू झाल्यावरच मिळते, अशी नेहमी नाही मिळत. छान लागते भाजी, अशी निवडून घेते. हे बघा, ह्याच्या हे देठाची पण भाजी करतात, पण आता नाही करत मी. आता ही मस्त निवडून घेते भाजी. चांगली कवळी आहे. हे बघा, हे देठ आहेत ना, हे देठ पण सोलून हे देठाची भाजी करतात. मला पण आवडते, पण आता नाही करत बसत. निवडून घेते ही सगळी भाजी चांगली, पानं पानं. निवडून घेते. हे बघा, निवडून घेतली सगळी भाजी ही. आता ही धुवून चिरून घेते. धुवून घेतली. आता बारीक अशी चिरून घेते चांगली. बारीक चिरायची जरा चांगली. हे बघा अशी. हे बघा बारीक चिरते अशी चांगली. मला विळीवर चांगली भाजी चिरता येते त्या सुरीपेक्षा. चिरून घेतली सगळी भाजी.
चिरली बघा. कांदा घेतलाय चांगला मोठा, लसूण घेतलाय 5-6 कुड्या आणि मिरची चिरून घेतली. हे बघा इकडे भाजी झाली. ही मस्त अशी रसरशीत भाजी झाली चांगली. आता ही उतरवून ठेवते. माठाची भाजी करायला घेते. झाली भाजी. दुसऱ्या कढईत आता ही भाजी करायला घेते. जरा थोडं तेल जास्तच घालायचं. जिरं घातलं. मोहरी नाही घालायची, मी पालेभाजीला मोहरी नाही घालत. मिरची आणि लसूण घातला. थोडासा परतू द्यायचं मिरची आणि लसूण. कांदा घालते. पालेभाज्यांना कांदा जास्त घातला तर चांगलं लागतं. मेथीला वगैरे जसं आपण जास्त कांदा घालतो तसं. मीठ घालते बघा. आता ही भाजी थोडी थोडी करून घालते, एकदम नाही घालायची. थोडी घालून हलवून घ्यायची, परत थोडी घालायची, परत थोडी थोडी घालून मिक्स करून घ्यायची. म्हणजे एकदम घातली की मग ती जरा शिजेपर्यंत खूप जास्त होते. मग म्हणून थोडी थोडी परतून घ्यायची. घालून घेते सगळी. चांगली परतायला पाहिजे, लगेच ती मऊ होते. पालेभाजी दिसताना कढईभर दिसते, पण जेव्हा होते तेव्हा थोडीशी होते. चांगली परतून घ्यायची. आता हे बघा पाणी सुटायला लागलं तिला. पाणी चांगलं आटू द्यायचं, मधून मधून हलवायची चांगली. हे बघा पाणी आटलं चांगलं भाजीतलं. हे बघा ही झाली आपली मटकीची रश्श्याची भाजी, मस्त रसरशीत. आणि ही माठाची भाजी. कोथिंबीर घालते थोडीशी आणि माठाची भाजी. मस्त. कशा वाटल्या दोन्ही भाज्या तुम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.